राज्यामध्ये अनेक भागात सध्या कोरडे वातावरण असून राज्यातील बहुतांश भागामध्ये मान्सून कधी पोहोचणार आहे याची वाटचाल सध्या शेतकरी बघत आहे। अनेक भागामध्ये सध्या कोरडे वातावरण राज्यामध्ये पाहायला भेटत आहे आणि मान्सूनचा खंड सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे। आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता, राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे। कुठल्याही भागात सध्या या सॅटेलाइट इमेजमध्ये पावसाचे ढग आपल्याला मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा पाहायला भेटलेले नाही आहेत। मागील 24 तासात मान्सूनने कुठल्याही भागामध्ये प्रगती केलेली नाही आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईपर्यंत हा बनलेला आहे, अहिल्यानगर आणि इकडे विदर्भाच्या भागापर्यंत, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागापर्यंत बनलेला आहे। या व्यतिरिक्त मान्सून प्रगती करणार आहे का यावर आपण लक्ष ठेवून आहोत। सध्या यावर कुठलाही अपडेट हवामान केंद्राकडून आलेलं नाही आहे, कारण उत्तर पश्चिम दिशेनं जोरदार वारे हे सध्या आता भारतामध्ये वाहू लागलेले आहेत। उत्तर पश्चिम दिशेनं जो वारा वाहत आहे, तर दक्षिण पश्चिमचे वारे त्या वाऱ्यामुळे इथे थांबलेले आहेत आणि यामुळेच आपल्या देशभरामध्ये सध्या मान्सून हा समोर वाढण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत नाही आहे। मित्रांनो, पुढच्या 3 दिवसांमध्ये GFX वेदर मॉडेलमध्ये आपल्याला कोणत्या भागांमध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे आणि कुठल्या भागामध्ये कसं वातावरण असणार आहे, कुठल्या भागात तापमान सरासरीपेक्षा वाढणार आहेत, या संदर्भातल्या तुम्हाला जर मी अपडेट्स दिले तर तुम्ही पाहू शकता। पुढच्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते, पण हा पाऊस सर्वत्र नाही। काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे। त्याच काळात इकडे उत्तर मराठवाड्याच्या भागात सुद्धा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात सुद्धा दिवसभरात काही भागात आयसोलेटेड प्लेसेसवर म्हणजे काही तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे। असं नाही सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस होणार, काही भागांमध्ये होऊ शकते। बाकी कोकण किनारपट्टीमध्ये जो की साठलेला समुद्राशी साठलेला जो काही भाग आहे, या भागात सध्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागांमध्ये असणार आहे। त्याच काळात मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही भागांमध्ये आयसोलेटेड तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे। पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही पावसाचे संकेत दिसत नाही आहेत। तसंच सोलापूर आणि साताऱ्यामध्ये सुद्धा पावसाचे संकेत पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसत नाही आहेत। जर आपण पुढच्या 24 तासानंतरची स्थिती तुम्हाला दाखवली, 4 जून रोजी राज्यामध्ये कसं हवामान असणार आहे, तर राज्यामध्ये 4 जूनमध्ये विदर्भात आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पडणार आहे अशी शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसासाठी आयसोलेटेड प्लेसेसवर शक्यता दिसत आहे, तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पडू शकते। अहिल्यानगर, पुणेमध्ये तुरळक ठिकाणी एखादी भागामध्ये, एखादी तालुक्यांमध्ये तुरळक पावसाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकते। बाकी राज्यामध्ये मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे समोर वाढलं। आणि जर आपण बघितलं तर येणाऱ्या 5 तारखेला राज्यामध्ये काही भागांत पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे। खास करून मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे। विदर्भात आयसोलेटेड प्लेसेसवर पश्चिम भागात पाऊस होऊ शकते, पूर्वी भागात शक्यता कमी आहे। त्याच काळात इकडे पुणेसह सातारा, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। इकडे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते येणाऱ्या 5 तारखेपासून। 6 तारखेवर आलं तर 6 तारखेला राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे आणि काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे, पण मोठा पाऊस सध्या दिसणार नाही आहे। तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस पडणार आहे अशी शक्यता आपल्याला इथून दिसत आहे। मित्रांनो, जर आपण स्कायमेटचा डेटा मॉडेल तुम्हाला दाखवला तर आपण पाहू शकता 3 तारखेचा रोजी इथे जर आपण बघितला तर इकडे कोकण किनारपट्टीचा भागातच पाऊस दाखवत आहे। त्यानंतर 5 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र, तसंच पूर्वी विदर्भ सोडला आणि पश्चिम विदर्भाचा भाग बघितला तर या भागात सुद्धा पाऊस पाहायला भेटणार आहे। 6 तारखेला आपल्या राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, तसंच पूर्वी विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात पाऊस वाढणार आहे अशी शक्यता आहे। त्याच काळामध्ये 7 तारखेला राज्यामध्ये पाऊस वाढत चालणार आहे। 8 तारखेला परत राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे, काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे। 9 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस पडणार आहे। 10 तारखेला सुद्धा राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्या काळात 11 तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे विदर्भात। त्यानंतर 12 तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। 13 तारखेला विदर्भात पाऊस वाढणार आहे आणि 14 पासून राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता आता इथून दिसत आहे। 14, 15, 16 तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस पडू शकते असा हा मॉडेल आपल्याला प्राथमिक अंदाज देत आहे। आणि 17 तारखेला सुद्धा
आपल्या राज्यामध्ये विदर्भाच्या भागात आणि मराठवाड्याच्या भागात तसंच कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस पडू शकते, अशी शक्यता आपल्याला स्कायमॅटचा मॉडेल आपल्याला देत आहे. मित्रांनो, पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण तयार होऊ शकते. काही भागात विजेच्या कडकडाटासोबत हलका पाऊस पडू शकते. यामध्ये विदर्भात संपूर्ण भागाचा काही तालुक्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये अकोला, तसंच बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात काही ठिकाणी एखादी ठिकाणी पाऊस पडू शकते. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगावमध्ये एखादी ठिकाणी पाऊस पडू शकते. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे. एखादी ठिकाणी पाऊस पडू शकते. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये एखादी ठिकाणी जर की वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार. पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. मुंबईमध्येही तुरळक ठिकाणी एखादी ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर खूप कमी असणार आहे. त्यानंतर 5, 6, 7 तारखेपासून राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यानंतर विदर्भात 13, 14, 15, 16, 17 तारखेपर्यंत चांगला पाऊस पाहायला भेटू शकते, अशी शक्यता दिसत आहे सध्या या अंदाजामध्ये. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.